हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण हॉटेल स्टाईल तंदूर रोटी बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: आपण 2 वाट्या मैदा घेतलेला आहे, 1 वाटी दही, 1 चमचा साखर, 1 छोटा चमचा मीठ, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि 2 चमचे छोटे पोह्याचे तेल. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण एक परत घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 वाट्या मैदा घेतलेला तो टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर 1 चमचा साखर, अर्धा चमचा मीठ, बेकिंग पावडर आणि 2 चमचे तेल हे सर्व त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण 1 वाटी दही घेतलं, त्यातलं असं थोडं थोडं करून दही टाकून घ्यायचं. त्याचा असा घट्टसर दही गोळा मळून घ्यायचा. आपण उरलेलं दही पण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. त्याच्यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा, पूर्णपणे दह्यात मळून घ्यायचं. मैदा असल्यामुळे तो हाताला चिटकतो. आपण त्याच्यासाठी थोडंसं तेल टाकून घेणार आहोत, 1 चमचा छोटासा तेल, आणि सर्व परत 2 ते 3 मिनटं छान मळून घेणार आहोत. मळून घेतल्यानंतर आपण 4 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. सेट झालेला आहे. आता आपण पाहूया, छान फ्लफी झालेला आहे. आपण आता हे छान मळून घ्यायचं. परत एकदा मळून घेतल्यानंतर आपण त्याचे छोटे, आपल्याला ज्या साईजची रोटी करायची त्या साईजचे आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. गोळ्या केल्यानंतर आपण तो थोडंसं पिठी लावून आपण हे सर्व रोटी लाटून घ्यायची. आपण पिठीचा हात लावून थोडंसं पिठी लावून आपण ही रोटी लाटणार आहोत. मैदा असल्यामुळे ती रोटी पटकन पुढे सरकली जात नाही. आपण गोल आकाराची रोटी लाटून घ्यायची. त्याच्यानंतर आपण थोडंसं त्याला पाण्याचा हात लावायचा वरच्या साईडने, आणि आपण गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे. त्या तव्यावरती आपण ही रोटी टाकून घेणार आहोत. छान एका साईडने आपण तव्यावरती शेकून घेणार आहोत. दुसऱ्या साईडून आपण ती गॅसवरती तवा पलटी करून आपण गॅसवरती ती रोटी भाजून घेणार आहोत. आपण भट्टी नाही त्याच्यामुळे आपण तव्यावरतीच भाजून घेणार आहोत. आपण गॅस फुल करून गॅसवरती ही रोटी भाजून घेत आहोत. आता आपली रोटी छान भाजून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर रोटी भाजलेली आहे. आता आपण दुसऱ्या साईडनं जी खालची साईड आहे तव्याला चिटकलेली, ती थोडीशी गॅसवरती भाजून घ्यायची. आपली रोटी तयार झाली. आपल्या घरच्या साहित्यामध्ये तंदूर रोटी तयार झालेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.